जावा प्रोग्रामिंग या सब्जेक्टला सुरुवात करणार आहोत. मग आता जावा प्रोग्रामिंगमध्ये प्रोग्रामिंग या शब्दाचा अर्थ काय? जावा प्रोग्रामिंगमध्ये प्रोग्रामिंग या शब्दाचा अर्थ काय? काय प्रोग्रामिंग करणे? तर समजा एक पेन ड्राईव्ह आहे आणि एक तुमचा मोबाईल आहे. मग मोबाईलमधली गाणी तुम्हाला पेन ड्राईव्हमध्ये टाकायची आहेत. मोबाईलमधली गाणी तुम्हाला पेन ड्राईव्हमध्ये टाकायची आहेत. तर तुम्ही काय करता? इथे जाता, माय कॉम्प्युटर किंवा धिस पी सीमध्ये जाता. इथे कुठेतरी तुम्हाला मोबाईल कनेक्ट केलेला दिसतो, बरोबर? त्याच्यामध्ये जाता, जी काही गाणी असतील ती तुम्ही कॉपी करता. त्याच्यानंतर पेन ड्राईव्ह जिथे कनेक्ट केलेला असेल त्या पेन ड्राईव्हमध्ये जाता, राईट क्लिक करता आणि पेस्ट करता, बरोबर? मग इतकं सगळं तुम्हाला करावं लागतं. ते जर तुम्ही तोंडी सांगितलं, ए अमुक अमुक फोल्डरमध्ये, मोबाईलच्या अमुक अमुक फोल्डरमध्ये अमुक अमुक गाणी आहेत, ती कॉपी कर आणि माझ्या पेनड्राईव्हमध्ये अमुक अमुक फोल्डर आहे त्याच्यामध्ये पेस्ट कर, असं जर आपण त्याला तोंडी सांगितलं तर त्याला समजतं का? नाही. तर मशीनला समजेल अशी जी भाषा असते ती काय असते? मशीन कोडमध्ये असते. मशीन कोडमध्ये असते. हार्डवेअरला समजणारी जी भाषा असते, मशीनला समजणारी, ती मशीन कोडमध्ये असते. ऑन ऑफ किंवा 0-1 आपण म्हणू शकतो. 0-1-0-1च्या फॉर्ममध्ये असते. लो व्होल्टेज लेवल, हाय व्होल्टेज लेवल. तर ही जी बायनरी लँग्वेज आहे ती मशीनला समजते. मग आपण त्या बायनरी लँग्वेजमध्ये त्याच्याशी बोलणार काय? 0-1-0-1-0-1 असं नाही. मग त्याच्यासाठी आपण ज्या वापरतो त्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस, ज्यांना हाय लेवल लँग्वेजसुद्धा म्हणतात, ज्या शक्यतो इंग्लिश लँग्वेजमधून लिहिल्या गेलेल्या असतात. जावा प्रोग्रामिंग असेल, पायथन असेल, PHP असेल. मग या प्रोग्रामिंग लँग्वेज वापरून आपण काय करतो? तर एक असा इंटरफेस बनवतो, युजर इंटरफेस बनवतो. तो डेटाबेससोबत जोडलेला असतो. मग हा युजर इंटरफेस काय दाखवतो? मला एक मोबाईलचा आयकॉन दाखवतो, एक पेनड्राईव्हचा आयकॉन दाखवतो. मोबाईलमध्ये डबल क्लिक केल्यानंतर मोबाईलमध्ये असणारे फोल्डर दिसतात. मग त्याच्यात मी मला पाहिजे असलेल्या फोल्डरमध्ये जातो आणि त्याच्यामध्ये नंतर मला गाण्याचे फोल्डर दिसतात. मग ते काय, गाण्याचे जे काही फोल्डर असतील त्या फोल्डरमध्ये समजा मी गेलो तर त्यांना राईट क्लिक करणार, त्याच्यानंतर काय करणार? कॉपी करणार. राईट क्लिक केल्यानंतर हा आपल्याला पॉपअप दिसतो. मग त्याच्यामधला कॉपी ऑप्शन निवडतो. त्याच्यानंतर पेनड्राईव्हमध्ये जातो, तिथे पाहिजे तो फोल्डर निवडतो. राईट क्लिक करून मी काय करतो? पेस्ट करतो. मग या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला कशामुळे झाल्या? तर हे इंटरफेस बनवण्यामुळे. मग हा इंटरफेस काय करतो? माणसाला समजेल अशा भाषेमध्ये रूपांतर करून हे दाखवतो सगळं दृश्य. आपल्याला हे कॉपी पेस्टचे ऑप्शन दाखवतो. मोबाईलचा आयकॉन दाखवतो, पेनड्राईव्हचा आयकॉन दाखवतो. म्हणजे काय? या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर मोबाईलमधल्या फाईल्स दिसतील, या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर पेनड्राईव्हमधल्या फाईल्स दिसतील, असं तो दाखवतो. आणि जेव्हा आपण इथे कॉपी करतो आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन पेस्ट करतो तेव्हा मोबाईलमधली गाणी त्या पेनड्राईव्हमध्ये किती % गेली? 0, 1, 2, 3, 4, 5 अप टू 100%. हा प्रोग्रेस बार तुम्हाला भरताना दिसतो. प्रोग्रेस बार भरताना दिसतो म्हणजेच काय? मोबाईलमधले इलेक्ट्रॉनिक सिग्नल्सच्या स्वरूपातील डेटा हा कुठे जातोय? पेनड्राईव्हमध्ये जातोय. तो आपण डायरेक्ट डोळ्यांनी बघू शकत नाही, माणसाला समजणार नाही. मग मशीनमध्ये हे जे काही प्रक्रिया घडत आहे त्याचं रूपांतर माणसाला समजण्यासाठी त्याने एक GUI बनवला, एक प्रोग्रेस बार बनवला जो भरताना दिसला. 30% गाणी कॉपी झाली, 31% गाणी कॉपी झाली, असा आपल्याला प्रोग्रेस बार दिसला. प्रोग्रेस बार म्हणजे काय? हे प्रोग्रेस बार किती % गाणी झालेली आहेत हे आपल्याला असं दिसतं ना. मग माणसाला समजेल अशा भाषेमध्ये त्याने रूपांतर केलं. कशाचं रूपांतर केलं? तर मशीनमध्ये जे घडतंय गाण्यांचं कॉपी पेस्टिंग इलेक्ट्रॉनिक सिग्नलच्या स्वरूपात ते माणसाला समजणार नाही. मग माणसाला समजणाऱ्या भाषेमध्ये म्हणजे अशा प्रकारच्या एका युजर इंटरफेसमध्ये त्याने रूपांतर केलं. आणि मग आपल्याला समजलं की गाण्याची कॉपी पेस्टिंगची क्रिया चालू आहे की ही कॉपी पेस्टिंगची क्रिया कंप्लीट झालेली आहे, हे आपल्याला त्यावरून समजतं. म्हणजे काय? त्याने काय काम केलं? तर आपल्याकडून त्याने इनपुट घेतलं, काय कॉपी करायचं आहे आणि कुठे पेस्ट करायचं आहे याचं इनपुट घेतलं. मग ते जे काही इनपुट होतं त्याचं रूपांतर त्यांनी मशीनला समजेल अशा भाषेमध्ये केलं. आणि मग मशीनमध्ये एकदा काय गाणी कॉपी पेस्ट करायची प्रक्रिया चालू झाली की किती गाणी कॉपी पेस्ट झालेली आहे, ती प्रोग्रेस आहे ती त्याने पुन्हा माणसाला समजेल अशा भाषेमध्ये रूपांतरित करून दाखवलं, बरोबर?
मग माणसाला रूपांतरित दाखवायला आपल्याला काहीतरी एक इंटरफेस बनवावा लागतो. मग तो इंटरफेस आपण प्रोग्रामिंग लँग्वेजच्या माध्यमातून बनवतो आणि त्या इंटरफेसमध्ये जो काही स्टोअर डेटा आहे तो कुठेतरी सेव्ह करून ठेवला जातो. त्याच्यासाठी आपण डेटाबेस वापरतो. मग डेटाबेसमध्ये रिट्राईव्ह करण्यासाठी, डेटाबेसमधल्या डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी आपण SQL वापरतो, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज वापरतो. सध्या NoSQL वापरला जातो, MongoDB वगैरे. तर हे SQL हे तुम्हाला मी ऑलरेडी शिकवलेलं आहे, त्याची प्लेलिस्ट यूट्यूबवरती आहे. मग आता आपण तो जो काही SQL डेटा होता तो आपण इन्सर्ट, अपडेट, डिलीट इत्यादी क्वेरी मारून आपण तो अपडेट करत होतो ना. मग त्याच्याऐवजी आता काय करणार, एक GUI फॉर्म बनवणार, एक रजिस्ट्रेशन फॉर्म बनवणार. तिकडे त्या HTML टेबल त्या SQL टेबलमध्ये, MySQLच्या टेबलमध्ये काय होतं तर एक एम्प्लॉई होता आणि ID, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी असे त्याचे कॉलम होते. मग त्याच्याऐवजी आपण आता काय करणार, जसं आपण HTML मध्ये फॉर्म बनवलेला GUI फॉर्म तसा फॉर्म बनवणार. एंटर नेम, त्याच्यासमोर टेक्स्ट बॉक्स, त्याच्यानंतर काय एंटर सॅलरी, त्याच्यासमोर टेक्स्ट बॉक्स, सिलेक्ट डेजिग्नेशन, त्याच्यासमोर ड्रॉप डाऊन आणि खाली सबमिट बटन वगैरे. मग सबमिट बटनला क्लिक केल्यानंतर त्या टेक्स्ट बॉक्समधल्या वगैरे ज्या व्हॅल्यू आहेत त्या डेटाबेसमध्ये स्टोअर होणार. म्हणजे इन्सर्ट इंटू टेबल नेम क्वेरी वगैरे लिहायचं नाही, कारण जो एंड युजर असतो, कस्टमर असतो, तो काय करतो, इन्सर्ट इंटू टेबल नेम अशा क्वेरी लिहित बसत नाही. तर ते आपण जावा प्रोग्रामिंगमधून काय करणार, कुठल्या टेक्स्ट बॉक्समधली व्हॅल्यू त्या डेटाबेसच्या कुठल्या कॉलममध्ये गेली पाहिजे ते आपण देणार. इन्सर्ट इंटू टेबल नेम व्हॅल्यूज हे ऑटोमॅटिक फायर होणार मागच्या बाजूला. पण त्या व्हॅल्यूज कुठून येणार, त्या GUI मधून येणार. मग या गोष्टीसाठी प्रोग्रामिंग वापरलं जातं. मग या ज्या प्रोग्रामिंग आहे हे प्रोग्रामिंगच्या वेगवेगळ्या लँग्वेजेस आहेत. जावा आहे, पायथॉन आहे, C आहे, C++ आहे, C# आहे. मग त्याच्यातली वन ऑफ द प्रॉमिनंट लँग्वेज इज जावा. सध्या मार्केटमध्ये 2 लँग्वेज जास्त डिमांडमध्ये आहेत, जावा आणि पायथन. मग ही जी 2 लँग्वेज आहेत यांची स्वतःची फ्रेमवर्क्स आहेत. जावाचं लेटेस्ट फ्रेमवर्क स्प्रिंग बूट आहे. पायथॉनचं जास्त करून वापरलं जाणारं फ्रेमवर्क जँगो आहे. मग मी ही दोन्ही फ्रेमवर्क्समध्ये काय कॉन्स आणि काय प्रॉस आहेत ते बघितले. तर स्प्रिंग बूट जे जावाचं फ्रेमवर्क होतं त्याच्यामध्ये काही भरपूर फीचर्स होती जी जँगोमध्ये मला सापडली नाहीत. म्हणून मी तुम्हाला जावा आणि मग त्याचं फ्रेमवर्क स्प्रिंग बूट हे शिकवायचं ठरवलं. हे आपण कोअर जावा किंवा बेसिक जावामध्ये शिकणार आहोत जावा, आणि जे स्प्रिंग बूट आहे ते आपण ॲडव्हान्स जावा कोर्समध्ये बघणार आहोत. हा जावाचा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर आपण ॲडव्हान्स जावा सुरू करणार आहोत. मग प्रोग्रामिंगची गरज काय आहे हे तुम्हाला समजलं असेल. प्रोग्रामिंग लँग्वेजेस का वापरल्या जातात ते मी तुम्हाला एक पेनड्राईव्ह आणि मोबाईलचं एक्झाम्पल देऊन सांगितलं. मोबाईलची गाणी पेनड्राईव्हमध्ये टाकणे वगैरे. समजलं काय तुषार? ज्ञानेश्वर? ओके. ज्ञानेश्वर गवळी कोण, आज नवीन आला काय? हो सर. हां. कुठे राहतोस? कारिवडे. मीटिंग लिंक, या मीटिंगची लिंक तुला कशी मिळाली? मॅडमने दिली, सबीना मॅडमने. कुठल्या मॅडमने? सबीना मॅमने. सबीना मॅमने. हां ठीक आहे. याच्या आधीचे व्हिडिओ आहेत यूट्यूबवर टाकलेले आहेत, म्हणजे बेसिक वेब डिझायनिंग, त्यानंतर SQL हे टाकलेले आहेत. आणि ही तिसरी सिरीज आहे कोअर जावाची किंवा बेसिक जावा. त्याच्यानंतर आपण ॲडव्हान्स जावामध्ये स्प्रिंग बूट फ्रेमवर्क बघणार आहोत, जे बॅकएंडसाठी जास्तीत जास्त वापरलं जातं. आणि पुढे जाऊन फ्रंट एंडसाठी जर वेळ मिळाला तर मी React.js वर सुद्धा सिरीज बनवणार आहे. तर यासाठी आता आपण सुरुवात करूया प्रोग्रामिंगसाठी. मग आता ह्या प्रोग्रामिंगसाठी काय लागतं? तर सगळ्यात पहिलं जावा प्रोग्रामिंग करण्यासाठी तुम्हाला JDK डाउनलोड करावी लागेल. JDK म्हणजे काय? तर जावा डेव्हलपमेंट किट. मग ही जी जावा डेव्हलपमेंट किट असते याच्यामध्ये भरपूर रेडीमेड कोड असतो जो आपण इम्पोर्ट करून वापरू शकतो. युजरकडून इनपुट घ्यायचं असेल तर स्कॅनर असतो, स्कॅनर नावाचा क्लास आहे. त्याच्यानंतर मॅथमॅटिकल फंक्शन्ससाठी मॅथ्स नावाचा क्लास आहे. मग असे रेडीमेड क्लासेस
मॉड्यूल्स ती आपण वापरणार आहोत, रेडीमेड पॅकेजेस वापरणार आहोत. मग त्याच्यासाठी आपल्याला ही जावा डेव्हलपमेंट किट लागणार. आणि दुसरी गोष्ट आपल्याला लागणार तो म्हणजे IDE, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट किट. हा IDE म्हणजे काय असतो, तर तुम्ही जे काही कोडिंग करता, मग जेव्हा मी इथे काहीतरी टाईप करत जाणार, मला मेन मेथड टाईप करायची आहे, तर MA एवढं केलं ना की ते ऑटोमॅटिक सजेशन दाखवणार, IN पुढे लिहायचं, ज्याच्यामुळे आपलं कोडिंग आहे ते फास्ट होतं. त्याच्यासाठी IDE वापरतात. काही गेटर सेटर मेथड्स तुम्ही पुढे जाऊन बघणार आहात, तो IDE ऑटोमॅटिकली तुम्हाला जनरेट करून देतो. जे तुम्हाला टाईप करायला वेळ जाणार होता त्या तुम्हाला तो ऑटोमॅटिकली जनरेट करून देतो इन फ्रॅक्शन ऑफ सेकंद. मग आपण IDE वापरणार. मग हा IDE भरपूर प्रकारचे आहेत, इक्लिप्स, नेटबीन्स, इंटेलिजे, असे भरपूर प्रकारचे आहेत. त्याच्यातला मला बाबा इंटेलिजे आवडतो म्हणून मी तुम्हाला इंटेलिजे IDE वरून दाखवणार. तर हे आता डाउनलोड कुठून करायचे, तर त्याच्यासाठी गुगलवरती सर्च करायचं JDK डाउनलोड. मग पहिली ही ओरॅकलची वेबसाईट दिसेल. या ओरॅकलच्या वेबसाईटवरून तुम्ही JDK डाउनलोड करू शकता. खाली इथे बघा www.java.com सुद्धा वेबसाईट आहे. पण आता ही जावाची जी काही लायसन्स वगैरे होती ती आता ओरॅकलने विकत घेतलेली आहे, ओरॅकल चालवतं. त्याच्यामुळे जे काही JDK जावा डेव्हलपमेंटचे जे काही अपडेट्स येतात ते इथे ओरॅकलवरती येतात, ओरॅकलच्या वेबसाईटवरती. मग ओरॅकलच्या वेबसाईटवरती जाऊन मी इथून जावा डाउनलोड करू शकतो. जावाचं लेटेस्ट व्हर्जन काय आहे, JDK 22. मग तुम्ही आता सेटअप डाउनलोड करणार. माझ्याकडे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे, मग मी इथे विंडोज सिलेक्ट करतो आणि याच्यातल्या एखाद्या लिंकवरती क्लिक करा. हा जो कॉम्प्रेस्ड आहे तो घेऊ नका, हे जे इन्स्टॉलर आहेत हा किंवा हा, याच्यातल्या एखाद्या कुठल्या तरी लिंकवर क्लिक करा आणि मग इथे डाउनलोडिंगची प्रोसेस सुरू होईल. कळलं? आणि मग ते डाउनलोड झालेलं ॲप ओपन करायचं आणि नेक्स्ट करत जायचं, मग ते इन्स्टॉल होतं. मग हे इन्स्टॉलिंगची एक मी सेपरेट व्हिडिओ बनवलेली आहे, त्याची लिंक मी तुम्हाला शेअर करीन. जसं तुम्ही गेम इन्स्टॉल करता सेटअपवरती क्लिक करून नेक्स्ट तसंच सेम करायचं आहे. आता मी काय करणार, JDK झाल्याच्या नंतर IDE डाउनलोड करणार. IDE कुठला मला IDE करायचा आहे, इंटेलिजे, JetBrains इंटेलिजे. JetBrains ही कंपनी अँड्रॉइड ॲप डेव्हलप करण्यासाठीचा जो IDE आहे, अँड्रॉइड स्टुडिओ, तो सुद्धा JetBrains या कंपनीने बनवलेला आहे. म्हणजे तो इंटेलिजेच आहे, त्याच्यामध्ये अँड्रॉइड ॲपसाठी लागणारी ज्या काही गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत, मॉडिफाय केलेलं आहे इंटेलिजेलाच. मग इथे इंटेलिजेची 2 व्हर्जन्स आहेत. डाउनलोड सेक्शनमध्ये गेलात तर एक आहे ते अल्टिमेट एडिशन, आणि खाली जाऊन बघितलात तर कम्युनिटी एडिशन. मग अल्टिमेट एडिशनमध्ये त्यांची सगळी फीचर्स आहेत, ज्याच्यामधून तुम्ही डायरेक्ट स्प्रिंग बूटचा प्रोजेक्ट डायरेक्टली IDE मधून बनवू शकता. spring.initializer.io काहीतरी वेबसाईट आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्हाला डाउनलोड करून ओपन करायची गरज नाही, डायरेक्ट इथल्या इथे करू शकता. हे फीचर्स याच्यामध्ये आहे इंटेलिजे अल्टिमेट एडिशनमध्ये. पण तो 30 दिवसासाठी फ्री आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तो विकत घ्यावा लागतो. आणि त्याच्या खाली इंटेलिजे कम्युनिटी एडिशन आहे. कम्युनिटी एडिशन आहे हे लाईफ टाईम फ्री आहे आणि आपली जेवढी काही प्रॅक्टिकल्स आहेत ती याच्यामधून होऊ शकतात या फ्री एडिशनमधून. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये काही फीचर्स होती, जसे की स्प्रिंगचा प्रोजेक्ट इथून बनवू शकतो, तर त्याच्याबदली आपल्याला अल्टरनेटिव्ह पर्याय आहे ना, spring.initializer.io या वेबसाईटवरती जाऊन आपण तो डाउनलोड करून IDE मधून ओपन करू शकतो. तर आपले जवळपास सगळे प्रॅक्टिकल या फ्री एडिशनमधून होऊ शकतात. म्हणून हे फ्री एडिशन इथून डाउनलोड करायचं आणि जसं तुम्ही गेम इन्स्टॉल करता तसं नेक्स्ट करून इन्स्टॉल करायचं. परंतु आधी JDK डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं आणि मग IDE इन्स्टॉल करायचं. आधी JDK इन्स्टॉल करायचं आणि मग IDE इन्स्टॉल करायचा. मग ह्या इन्स्टॉलिंग जावा वगैरे हे तुम्हाला कुठे मिळणार, व्हिडिओ बघायची असेल, समजा मी लिंक पाठवायला विसरलो किंवा एखाद्याला मिळाली नाही लिंक किंवा एखाद्याला पाठवायला विसरलो, तर यूट्यूबवरती माझं नाव टाका, या चॅनलवरती जावा आणि इथे प्लेलिस्टमध्ये जायचं. आता या प्लेलिस्टमध्ये या 2 प्लेलिस्ट दिसतील, जावा प्रोग्रामिंग एक्सप्लेन्ड इन मराठी आणि ॲडव्हान्स जावा. या 4 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी बनवलेल्या प्लेलिस्ट आहेत. हेच कन्सेप्ट आता सगळे पुन्हा आम्ही घेणार आहे, पण जरा आणखी सोप्या पद्धतीने घेणार आहे.
कारण तेव्हा मी जेवढं प्रोग्रामिंगबद्दल माझा एक्सपिरियन्स होता त्याच्यापेक्षा आता एक्सपिरियन्स अजून वाढलेला आहे. मग इथे या प्लेलिस्टमध्ये 2 नंबरची व्हिडिओ आहे, इन्स्टॉलिंग जावा, MySQL आणि STSIDE. STSIDE म्हणजे काय, स्प्रिंग टूल सूट नावाचा IDE. जसा IntelliJ आहे तसा STSIDE तेव्हा मी वापरायचो. हा जसा इन्स्टॉल केलेला आहे नेक्स्ट करून, तसाच IntelliJ सुद्धा करायचा. तर ही व्हिडिओ बघू शकता तुम्ही, ज्यांना इन्स्टॉल करायचं समजत नाही त्यांनी. बाकीच्यांना माहिती आहे, जसं तुम्ही गेम डाउनलोड करता नेक्स्ट करून इन्स्टॉल करता, तसंच आपण इन्स्टॉल करायचं आहे. मग इन्स्टॉल केल्यानंतर IntelliJ तुम्हाला इथे डेस्कटॉपवरती आलेला दिसेल. मग तो आता IntelliJ मी ओपन करतो. मग जेव्हा तुम्ही IntelliJ ओपन करता आणि तुम्ही फर्स्ट टाइम जर ओपन करत असाल तर ब्लँक प्रोजेक्ट ओपन होणार, म्हणजे ब्लँक ओपन होणार. तिथून तुम्ही न्यू प्रोजेक्ट क्रिएट करू शकता. जर तुम्ही ऑलरेडी IntelliJ वापरलेला असाल तर त्याच्या आधी तुम्ही जो प्रोजेक्ट ओपन करून ठेवलेला तो प्रोजेक्ट ओपन होणार. फॉर एक्झाम्पल इथे हा माझा प्रोजेक्ट ओपन झाला. मग आता याचं तुम्हाला IntelliJचं स्ट्रक्चर दाखवतो काय असतं ते. हा जो मधला पार्ट आहे हा याला म्हणतात एडिटर. मग या एडिटरमध्ये आपण सगळं कोडिंग लिहितो. ह्या एडिटरमध्ये आपण सगळं कोडिंग करतो. मग लेफ्ट साईडला आपल्याला जे दिसते ती काय झालं, स्ट्रक्चर झालं, डिरेक्टरी स्ट्रक्चर. या डिरेक्टरी स्ट्रक्चरमध्ये आपण असे वेगवेगळे फोल्डर बनवू शकतो आणि त्या फोल्डरमध्ये आपल्या कोडिंगच्या फाईल्स ठेवणार या टाईपच्या. इथे जसे HTML फाईल ठेवलेले आहेत, त्यानंतर इथे जावास्क्रिप्टच्या फाईल ठेवलेल्या आहेत. मग याच्यात जी फाईल मला ओपन करायची आहे त्याला स्ट्रक्चरमधून मी काय करणार, इथे डबल क्लिक करणार, मग ती फाईल इथे समोर ओपन होणार. हा जो सगळा कोड आहे तो ॲडव्हान्स जावा स्प्रिंग बूटमधून केलेला आहे. बघून काही तुम्ही घाबरू नका, सगळं हे एकदम सोपं आहे. तुम्हाला पुढे शिकवणार, पण याच्या आधी तुम्हाला बेसिक जावा शिकवणार. कारण हे पब्लिक म्हणजे काय, क्लास म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि हे @कंट्रोलर, @रिक्वेस्ट मॅपिंग हे आपण सगळं ॲडव्हान्स जावामध्ये बघणार, स्प्रिंग बूटमध्ये बघणार. मग हे तुमच्या लक्षात आलं असेल. इथे लेफ्ट साईडला काय आहे, फाईल स्ट्रक्चर आहे आणि इकडे आहे IDE. मग आपण इकडून फाईल वगैरे बनवून डबल क्लिक करून ती फाईल ओपन करून इथे आपण तो कोड एडिट करू शकतो त्या फाईलमधला. मग आता मला नवीन प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे IntelliJमधून. नवीन जावा प्रोजेक्ट कसा करू शकतो, तर इथे फाईलमध्ये जायचं, न्यू आणि इथे प्रोजेक्ट. प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर इथे तुमच्या प्रोजेक्टचं नाव टाकणार. मी इथे टाकतो जावा प्रोग्रामिंग बॅच. हा महिना कुठला, जून 2024. हे प्रोजेक्टचं नाव दिलं. मग हा प्रोजेक्ट कुठे स्टोअर व्हायला पाहिजे, तो इथून तुम्ही पाथ निवडू शकता. C ड्राईव्हमध्ये, D ड्राईव्हमध्ये, जिथे तुम्हाला हा स्टोअर व्हायला पाहिजे तो पाथ निवडायचा. बाकी काय आहे तसं ठेवायचं. JDKचं व्हर्जन कुठलं पाहिजे, तर इथे मी मल्टिपल JDK व्हर्जन्स डाउनलोड करून ठेवली होती. तर कारण मी माझे जे प्रोजेक्ट आहेत ते JDK 1.8 व्हर्जन जेव्हा चालू होतं तेव्हापासूनचे माझे प्रोजेक्ट आहेत, त्याच्यामुळे इथे मल्टिपल JDKची व्हर्जन दिसत आहेत. मग त्याच्यातलं मी लेटेस्ट व्हर्जन जे आहे 22 ते सिलेक्ट करणार. तुमच्याकडे काय दिसणार, 22 दिसणार, किंवा जे व्हर्जन तुम्ही फ्युचरमध्ये डाउनलोड करणार ते इथे दिसणार. आणि इथे मी क्रिएट बटनला क्लिक करतो. काय केलं मी, इथे नाव दिलं प्रोजेक्टचं, इथे लोकेशन निवडलं आणि क्रिएट बटनला क्लिक केलं. क्रिएट बटनला क्लिक केल्यानंतर इथे हा एक नवीन प्रोजेक्ट क्रिएट झाला. मग आता पहिलं इथलं जे डिरेक्टरी स्ट्रक्चर आहे लेफ्ट साईडला ते बघा. आता हे जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये हा जो आयडिया नावाचा फोल्डर आहे तो निग्लेक्ट करायचा, याच्याकडे बघायचं नाही, तो निग्लेक्ट करायचा. महत्त्वाचा फोल्डर काय आहे, SRC. काय, SRC. या SRC मध्ये एक मेन नावाची फाईल आहे, याच्यावरती क्लिक केल्यानंतर ती इकडे ओपन झाली बघा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर ती फाईल इथे ओपन झाली. ही कर्ली ब्रॅकेट मी अशी खाली खाली लावतो तुम्हाला व्यवस्थित समजायला पाहिजे म्हणून. मग याच्यामध्ये एक काहीतरी कोड आहे, तो काय करतो, तर कन्सोलवरती हॅलो वर्ल्ड प्रिंट करतो. जसं आपण जावास्क्रिप्टमध्ये console.log लिहिलं होतं, लॉगवरती कन्सोलवरती प्रिंट करून बघण्यासाठी, तसं जावामध्ये काय लिहिलं जातं, system.out.println
आणि डबल कोटमध्ये ती स्ट्रिंग पास केली जाते, ती कन्सोलवरती प्रिंट होते. मग हा प्रोग्राम रन कसा करायचा, तर इथे लेफ्ट साईडला जी फाईल तुम्हाला रन करायची आहे त्याला राईट क्लिक करायचं आणि इथून रन करायचं. मग इथे बघा बिल्डिंगची प्रोसेस सुरू झाली आणि त्यांनी आता ही रन केली आणि इथे आउटपुट काय आलं, हॅलो वर्ल्ड. हा जो मग जो खाली दिसतोय याला काय म्हणतात, कन्सोल. काय म्हणतात, कन्सोल. मग हा प्रोग्राम मला परत रन करून बघायचा असेल तर या ट्रायंगलला मी क्लिक करू शकतो, प्ले बटनला. मग हाच प्रोग्राम आहे तो पुन्हा बिल्ड त्याने व्हायला घेतला आणि पुन्हा रन झाला. सिमिलरली सेम ही जी फाईल आहे मेन नावाची फाईल, ही मी इथून सुद्धा रन करू शकतो या प्ले बटनने. एवढं समजलं सगळ्यांना? एवढं समजलं का? आयशा, चैताली, ज्ञानेश्वर, नेहा, पूजा, प्राची, रोशन, सबीना, साधना, सायली, दुसरी सायली, तुषार, विदिशा. ओके. मग हे झालं. आता ह्या कोडचा अर्थ काय याच्याकडे सध्या तुम्ही लक्ष देऊ नका, हे तुम्हाला नंतर सांगणार. हे पब्लिक म्हणजे काय ते आपण ॲक्सेस स्पेसिफायर बघणार तेव्हा शिकवणार. क्लास म्हणजे काय हे जेव्हा आपण OOP सुरू करणार तेव्हा तुम्हाला शिकवणार. सध्या एवढं लक्षात ठेवा, ही जी काही पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन असं जे लिहिलेलं आहे फंक्शन, आणि ही फंक्शनची बॉडी जसं आपण जावास्क्रिप्टमध्ये फंक्शन बनवलं तसं हे फंक्शन आहे. मग इथे स्ट्रिंग, स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे काय, ARGS म्हणजे काय, हे सगळं आपण नंतर तुम्हाला एक्सप्लेन करणार. सध्या फक्त तुम्ही एवढ्यावर फोकस करा की या 2 कर्ली ब्रॅकेटच्या मध्ये मी जे काही लिहिणार, मध्ये जे काही टाईप करणार ते एक्झिक्यूट होणार या 2 कर्ली ब्रॅकेटच्या मध्ये. तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी मी फॉन्ट वाढवतो. फॉन्ट साईज वगैरे वाढवायची असेल तर फाईल मेन्यूमध्ये जायचं आणि सेटिंग्समध्ये गेल्यानंतर इथे एडिटरमध्ये जायचं आणि इथे फॉन्ट ऑप्शन दिसणार. मग इथे साईज, फॉन्ट साईज मी काय करतो 20 करतो, अप्लाय, ओके करतो. मग इथे तुम्हाला काय करायचं आहे, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन नावाचे जे काही फंक्शन आहे, फंक्शनलाच मेथड म्हणतात. तर या मेथडची जी काही कर्ली ब्रॅकेट आहेत याच्या आतमध्ये सगळं कोडिंग करायचं आहे सध्या, बेसिक जावा शिकतोय तोपर्यंत. मग याच्यामध्ये जे काय आपण कोडिंग करणार ते काय एक्झिक्यूट होतं जेव्हा आपण प्ले बटनला क्लिक करतो तेव्हा. समजा हॅलो वर्ल्ड आहे, त्या ठिकाणी मी काय लिहिलं, हॅलो तुषार असं लिहिलं आणि रन केलं तर काय येणार इथे, हॅलो तुषार येणार. मग system.out.println हे फंक्शन काय करतं, तर याच्या आतमध्ये डबल कोटमध्ये तुम्ही जी काही स्ट्रिंग टाकता ती इथे कन्सोलला प्रिंट करायचं काम करतं. आणि काय करू शकतो, तर समजा मी इथे a = 5 घेतले, b = 10 घेतले, c = a+b केलं, तर इथे मी सेमीकोलन देतोय. बघा सेमीकोलन म्हणजे काय, सेमीकोलन म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेजचे फुल स्टॉप. हे जर फुल स्टॉप दिले नाही तर एरर येणार. मग ए मध्ये मला 5 व्हॅल्यू स्टोअर करायची आहे, बी मध्ये 10 स्टोअर करायची आहे, सी मध्ये ए आणि बी ची सम म्हणजे 5 आणि 10 ची सम 15 स्टोअर करायची आहे, आणि इकडे मला ती सम डिस्प्ले करायची आहे, म्हणजे सी ची व्हॅल्यू डिस्प्ले करायची आहे. तर इथे बघा ए बी सी हे लाल लाल आले आहेत. लाल लाल आले आहेत म्हणजे काय, लाल दिसतोय म्हणजे काय, काहीतरी एरर आहे. मग काय आहे, तर इथे जावाला सांगावं लागतं की 5 हे हा काय आहे, तर एक इंटिजर आहे, 10 सुद्धा एक इंटिजर आहे, सी सुद्धा एक इंटिजर आहे. आता सगळे एरर गेले. आता हे इंटिजर, इंट म्हणजे काय, त्याला डेटा टाईप म्हणतात. मग डेटा टाईप, डेटा हे कन्सेप्ट आता तुम्हाला मी 1 मिनिटानंतर एक्सप्लेन करणार. तोपर्यंत इथे हा प्रोग्राम रन करतो आणि याचा आउटपुट बघा. मी इथे राईट क्लिक करून आता हा प्रोग्राम रन केला, कळलं ना. रन करायचे वेगवेगळे मार्ग आहेत. या फाईलला राईट क्लिक करून रन करू शकता, इथून रन करू शकता आणि इथून सुद्धा रन करू शकता. मग याचं आउटपुट काय आलं आहे, 15 आलं आहे. जर मी इथे 15 लिहिलं आणि इथे जर 20 लिहिलं आणि परत हा प्रोग्राम रन केला तर आउटपुट काय येणार, 15 आणि 20 35 हे आलं, कळलं. मग आता तुम्हाला सांगतो इथे इंट का लिहायचं लागलं, का लिहावं लागलं. हे इंट म्हणजे काय असतं, तर इंट हा एक डेटा टाईप असतो. इंट हा काय असतो, डेटा टाईप. आता डेटा टाईप म्हणजे काय, डेटा टाईप हा शब्द कसा बनला आहे, तर डेटा आणि टाईप या 2 गोष्टींच्या वर आधारित आहे, डेटा आणि टाईप. मग याच्या डेटा म्हणजे काय, डेटा म्हणजे
कलेक्शन ऑफ फॅक्ट्स अँड फिगर्स. ही डेफिनेशन आपण SQLच्या सिरीजमध्ये सुद्धा बघितली होती. डेटा इज कलेक्शन ऑफ फॅक्ट्स अँड फिगर्स. आता हे जे काही फॅक्ट्स अँड फिगर्स आहेत याच्यामध्ये काय काय येऊ शकतं? इमेज येऊ शकते, टेक्स्ट येऊ शकतं, ऑडिओ असू शकते, व्हिडिओ असू शकते, म्युझिक असू शकते. म्युझिक म्हणजेच ऑडिओ झाली बरं. मग म्हणजे या सगळ्याला काय म्हणू शकतो आपण? डेटा म्हणू शकतो. कलेक्शन ऑफ फॅक्ट्स अँड फिगर्स. पण हे जे काही कलेक्शन आहे फॅक्ट्स अँड फिगर्सचं, टेक्स्ट, मीडिया ऑब्जेक्ट्स जे काही असतील, मीडिया ऑब्जेक्ट्स म्हणजे इमेज, व्हिडिओ, ऑडिओ वगैरे वगैरे, ह्या सगळ्यांचं जे काही कलेक्शन असेल ते कसंही पसरून ठेवलं तरी आपण त्याला डेटा म्हणतो. म्हणजे ABCD लेटर्स कशीही विखुरलेली आहेत तर आपण त्याला म्हणतो डेटा. पण ती जी काही विखुरलेली लेटर्स आहेत त्यांना आपण एकत्र केलं आणि त्याच्यापासून काहीतरी मिनिंगफुल वर्ड बनवला तर आपण त्याला काय म्हणतो? इन्फॉर्मेशन. म्हणजेच काय, जो डेटा होता तो आपण काय केला? प्रोसेस केला आणि त्याच्यापासून मिनिंगफुल इन्फॉर्मेशन बनवली. म्हणजे इन्फॉर्मेशनची डेफिनेशन कशी सांगितली जाते? इट इज प्रोसेस्ड फॉर्म ऑफ डेटा. पहिला डेटा म्हणजे काय होतं? टेक्स्ट असेल ते कसंही विखरून पडलेलं होतं. समजा ABCDची लेटर कशीही विखरून पडलेली होती. मग त्याच्यावरती आपण प्रोसेसिंग केलं, त्यांना आपण प्रोसेस केलं आणि त्याच्यापासून मिनिंगफुल काहीतरी कंटेंट बनवला तर त्याला काय म्हटलं जातं? इन्फॉर्मेशन म्हटलं जातं. मग हा जो काही डेटा असतो तो आपण स्टोअर करतो एका कंटेनरमध्ये. कंटेनर म्हणजे डबा. मग त्या डब्यामध्ये आपण तो डेटा स्टोअर करतो. मग त्या कंटेनरला काय नाव दिलं आहे प्रोग्रामिंगमध्ये? तर व्हेरिएबल हे नाव दिलेलं आहे. व्हेरिएबल म्हणजे काय असतो? इट इज अ कंटेनर दॅट होल्ड सम डेटा. इट इज अ कंटेनर दॅट होल्ड सम डेटा. हा डेटा म्हणजेच काय? एखादी व्हॅल्यू होल्ड करतो असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. इट इज अ कंटेनर दॅट होल्ड सम व्हॅल्यू. मग कम्प्युटरच्या भाषेत किंवा प्रोग्रामिंगच्या भाषेत तुम्ही जर समजा A मध्ये 5 ही व्हॅल्यू स्टोअर केली, B मध्ये 10 ही व्हॅल्यू स्टोअर केली, तर A आणि B हे कोण झाले? A आणि B हे व्हेरिएबल झाले ज्यांची व्हॅल्यू नंतर व्हॅरी होऊ शकते म्हणून त्यांना व्हेरिएबल म्हणतात. Aला मी आता 55 व्हॅल्यू दिली. मग काय झालं? A मधली 5 व्हॅल्यू होती ती बाहेर पडली आणि त्याच्याऐवजी 55 व्हॅल्यू आली. लेटेस्ट जी असेल तर ती लक्षात ठेवतो. तर याच्यामधली व्हॅल्यू व्हॅरी होऊ शकते म्हणून याला व्हेरिएबल म्हणतात. हा काय असतो? तर एक कंटेनर असतो. A आणि B हे कंटेनर आहेत, डबे आहेत. याच्यामध्ये आपण 5, 10 या टाईपच्या व्हॅल्यूज म्हणजे काय? डेटा स्टोअर करतो. मग हा जो काही आपण डेटा स्टोअर करतो त्याचे वेगवेगळे टाईप्स असतात. फॉर एक्झाम्पल एखादा डबा असेल, त्या डब्यामध्ये आपण लाडू स्टोअर करत असू तर त्या लाडवाचे टाईप असतात. बरोबर? कसले कसले लाडू असतात? बेसनाचे लाडू असतात, रव्याचे लाडू असतात, त्याच्यानंतर शेंगदाण्याचे लाडू असतात, आणि कसले असतात? मुगाचे लाडू असतात, अजून कसले लाडू असतात? तिळाचे लाडू असतात. मग हे काय झाले? त्या कंटेनरमध्ये आपण जो लाडू स्टोअर करून ठेवत होतो त्या लाडूचा टाईप झाला. बेसन, रवा, शेंगदाणा, मूग, तीळ वगैरे वगैरे वगैरे. मग सिमिलरली असेच व्हेरिएबलमध्ये म्हणजे या कंटेनरमध्ये आपण ज्या काही व्हॅल्यू स्टोअर करून ठेवतो, म्हणजे A मध्ये 5 व्हॅल्यू स्टोअर केली, B मध्ये 10 व्हॅल्यू स्टोअर केली. मग ही 5, 10 ह्या ज्या काही व्हॅल्यू स्टोअर करतो यांचे सुद्धा टाईप असतात. त्यांना काय म्हणतात? डेटा टाईप. कारण A आणि B ही व्हेरिएबल आहेत आणि 5 आणि 10 हे त्यामध्ये स्टोअर केलेले डेटा आहेत. मग या डेटाचा टाईप म्हणजे डेटा टाईप. मग असे कुठले कुठले डेटा टाईप आहेत? जसे आपण कंटेनरमध्ये लाडू स्टोअर करून ठेवतो, मग त्या लाडवाचे हे टाईप इथे मेन्शन केले, बेसन, रवा, शेंगदाणा, मूग, तीळ. तसे आपण ह्या व्हेरिएबल रूपी कंटेनरमध्ये जो डेटा आपण स्टोअर करून ठेवतो त्या डेटाचे जे टाईप्स आहेत त्यांना डेटा टाईप्स म्हणतात. म्हणजे डेटा टाईपची डेफिनेशन काय झाली? इट इज अ टाईप ऑफ डेटा बीइंग स्टोअर्ड इन व्हेरिएबल. कळलं? इट इज टाईप ऑफ डेटा विच इज स्टोअर्ड इन व्हेरिएबल. ही काय झाली? डेटा टाईपची डेफिनेशन. मग असे किती डेटा टाईप आहेत? तर आता जो तुम्हाला दाखवलेला तो काय झाला? इंटिजर, जो रिप्रेझेंट केला जातो इंट या कीवर्डने. इथे मी स्क्वेअर ब्रॅकेट वापरतो.
इंट या कीवर्डने तो रिप्रेझेंट केला जातो. इंटिजर म्हणजे त्याच्यामध्ये कोण कोण येतात? 0 येतो, 1 येतो, 2 येतो, 3 येतो अँड सो ऑन. अजून कोण येतात? -1 येतो. अजून कोण येतात? -2 येतो. अजून कोण येतात? -3 येतो. अजून कोण? अँड सो ऑन. जे सगळे निगेटिव्ह नंबर, सगळे पॉझिटिव्ह नंबर आणि 0 या सगळ्यांना मिळून काय म्हणतात? इंटिजर म्हणतात. पण याच्यामध्ये पॉईंटवाले नंबर नसणार. जे पॉईंटवाले नंबर असतात त्यांना फ्लोट म्हणतात, कारण त्या पॉईंटला काय म्हणतात? फ्लोटिंग पॉईंट नंबर. मग जसं इंटिजर, या ज्या इंटिजर व्हॅल्यूज आहेत त्याचा डेटा टाईप काय आहे? इंट. इंट म्हणजेच काय? इंटिजर. तसाच फ्लोट म्हणजेच काय? फ्लोटिंग पॉईंट नंबर. फ्लोटिंग पॉईंट नंबर म्हणजे डेसिमल पॉईंटवाला नंबर. याच्यात काय येणार? सेम असंच येणार सगळं, फक्त काय? पॉईंटवाले नंबर असणार. 3च्या ऐवजी 3.2 असू शकतं. पण फ्लोटिंग पॉईंट नंबर जर असेल तर जावामध्ये इथे स्मॉलमध्ये इथे एफ लिहावा लागतो. 2.6f, त्याच्यानंतर -1.35f, 0.001f, अशा प्रकारे आपण घेऊ शकतो. कळलं? हे काय झाले? फ्लोटिंग पॉईंट नंबर. म्हणजे काय? डेसिमल पॉईंटवाले नंबर. याच्यानंतर एक डेटा टाईप आहे, तो सेम फ्लोटिंग पॉईंट नंबर सारखा आहे, डबल. मग या डबलमध्ये आपण काय स्टोअर करू शकतो? -3.00001, 0.00001, 1.33332 किंवा 55 जे काय असेल ते. म्हणजे इथे जिथे जास्त प्रेसिजनची गरज आहे, डॉटच्या नंतर बघा, डेसिमल पॉईंट नंतर जास्त डिजिट आहेत, जे इकडे नव्हते. कळलं? फ्लोटिंगमध्ये नव्हते, इथे आहेत डॉट. डेसिमल प्लेसच्या नंतर जास्त डिजिट आहेत, म्हणजे जास्त प्रेसिजनसाठी डबल डेटा टाईप वापरतात, कमी प्रेसिजनसाठी फ्लोट डेटा टाईप वापरतात. दोघांमध्ये बाकी काय फरक एवढा नाही आहे. दोघांमधला महत्त्वाचा फरक काय आहे? जिथे जास्त प्रेसिजन असेल तिथे डबल वापरायचं, जिथे कमी प्रेसिजन असेल तिथे फ्लोट वापरायचं डेटा टाईप. जिथे करन्सी रिलेटेड ऑपरेशन्स असतील तिथे आपण डबल डेटा टाईप वापरणार. डबल आणि फ्लोटमधला फरक समजला? जास्त प्रेसिजनसाठी डबल वापरायचा आणि कमी प्रेसिजनसाठी फ्लोट वापरायचा. जास्त ॲक्युरेसीसाठी डबल डेटा टाईप वापरायचा, कमी ॲक्युरेसीसाठी फ्लोट डेटा टाईप वापरायचा. त्याच्यानंतर पुढचा डेटा टाईप एक बीट नावाचा सुद्धा डेटा टाईप आहे, ज्याच्यामध्ये 0 आणि 1 स्टोअर केले जातात, पण तो कधी जास्त वापरला जात नाही. आता आणखी एक जास्त वापरला जाणारा डेटा टाईप म्हणजे बुलियन. जसं आता तुम्हाला मी बीट सांगितलं, ज्याच्यात 0 आणि 1 स्टोअर केले जातात, तसंच बुलियन नावाच्या डेटा टाईपमध्ये ट्रू किंवा फॉल्स ही व्हॅल्यू आपण स्टोअर करू शकतो. या दोनच व्हॅल्यू त्याच्यामध्ये असतात, ट्रू किंवा फॉल्स. बाकी हे जे आहेत त्यांच्यामध्ये भरपूर व्हॅल्यू असतात. बुलियनमध्ये ट्रू फॉल्स. पायथॉन प्रोग्रामिंगमध्ये टी आणि एफ कॅपिटल असतो, जावामध्ये हा स्मॉल लिहावा लागतो, ट्रू फॉल्सचा. त्याच्यानंतर आणखी एक डेटा टाईप महत्त्वाचा वापरला जातो तो म्हणजे कॅर. कॅर म्हणजे काय? कॅरेक्टर, जो रिप्रेझेंट केला जातो कॅर कीवर्डने. मग कॅरमध्ये कोण कोण येतात? कॅरेक्टरमध्ये कोण येतात? ए येतो, बी येतो, सी येतो, अप टू झेड पर्यंत सगळे कॅरेक्टर येतात. त्याचप्रमाणे अजून कोण येतो? @ सारखे सिम्बॉल येतात. अजून काय येतं त्यामध्ये? तर स्पेससुद्धा येते, अंडरस्कोर येतो, पण ते सिंगल कोटमध्ये आपण ते एनक्लोज करणार.
त्याचप्रमाणे सिंगल कोटमध्ये जर तुम्ही असे नंबर लिहिलात तर ते सुद्धा ॲज अ कॅरेक्टर म्हणून ट्रीट केले जातात. मग हे काय झालं, कॅरेक्टर डेटा टाईप. अजून काय डेटा टाईप आहे तर स्ट्रिंग नावाचा डेटा टाईप आहे. काय आहे, स्ट्रिंग नावाचा डेटा टाईप. आता स्ट्रिंग म्हणजे काय, हा सगळ्यात जास्त वापरला जाणारा डेटा टाईप आहे, बऱ्याचदा हा वापरला जातो. मग स्ट्रिंग म्हणजे काय असतं, ह्याचं कलेक्शन, या सगळ्यांचं कलेक्शन. कॅर आहे तो सिंगल कोटमध्ये, तर स्ट्रिंग आहे ते डबल कोटमध्ये. कॅरमध्ये आपण एकच व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, ए बी सी झेड किंवा हे दिले आहे ती एकच व्हॅल्यू ॲट अ टाईम स्टोअर करू शकतो. स्ट्रिंगमध्ये आपण एकच लेटर नाही, मल्टिपल लेटर स्टोअर करू शकतो, पण ती डबल कोटमध्ये आपण एनक्लोज करणार. फॉर एक्झाम्पल इथे याचे एक्झाम्पल काय असणार, डबल कोटमध्ये नारायण, त्याच्यानंतर शंकर @24 पॉईंट असं. म्हणजे डबल कोटमध्ये आपण ABCD सारखी लेटर्स वापरू शकतो, सारखे सिम्बॉल वापरू शकतो, नॉर्मल नंबर वापरू शकतो किंवा डेसिमल नंबर वापरू शकतो. पण हे सगळं आपण डबल कोटमध्ये ठेवलं पाहिजे. डबल कोटमध्ये ठेवलं म्हणजे स्ट्रिंग, म्हणजे स्ट्रिंगमध्ये मल्टिपल कॅरेक्टर्स राहतात. इथे कॅरेक्टर ॲरेमध्ये काय आहे, सॉरी, कॅरेक्टर डेटा टाईपमध्ये काय आहे, इथे सिंगल कॅरेक्टर मावू शकतो, पण स्ट्रिंगमध्ये मल्टिपल कॅरेक्टर मावतात. इथे बघा डबल कोट्स. म्हणूनच स्ट्रिंगला कॅरेक्टर ॲरेसुद्धा म्हणतात. या कॅरेक्टरचा ॲरे. ॲरे म्हणजे काय, ॲरे म्हणजे कलेक्शन या सगळ्यांचं. ॲरे इज अ कलेक्शन ऑफ सेम डेटा टाईप. हे आपण पुढे बघणार आहोत डिटेलमध्ये, ॲरेज म्हणजे काय असतात. तर हे झालं, हा काय झाला, स्ट्रिंग डेटा टाईप. आपण हे वेगवेगळे डेटा टाईप बघितले. इंटिजर बघितले म्हणजे हे नंबर, पॉईंट नसणारे नंबर. फ्लोट म्हणजे पॉईंट असणारे नंबर, डेसिमल पॉईंट असणारे नंबर. डबल, यांच्यामध्ये सुद्धा डेसिमल पॉईंट असतो पण जास्त प्रेसिजन असतं. त्याच्यानंतर बुलियन, ट्रू फॉल्स. त्याच्यानंतर कॅरेक्टर, हे सगळे नंबर झाले, सॉरी हे सगळे कॅरेक्टर झाले सिंगल कोटमध्ये. त्यानंतर स्ट्रिंग, इट इज अ कलेक्शन ऑफ कॅरेक्टर. मग अशा प्रकारे हे आपण महत्त्वाचे सगळे जावामधले डेटा टाईप बघितले, महत्त्वाचे डेटा टाईप. मग जसे आपण डब्यामध्ये लाडू स्टोअर करतो आणि त्या लाडवाचे जसे वेगवेगळे टाईप असतात, मग असे सांगितलं शेंगदाणा, बेसन, रवा, तीळ, मूग वगैरे, तसेच व्हेरिएबल या डब्यामध्ये, व्हेरिएबल म्हणजे काय, एक डबा, कंटेनर दॅट होल्ड सम डेटा. मग जसे आपण त्या डब्यामध्ये लाडू स्टोअर करतो तसेच या व्हेरिएबलमध्ये आपण डेटा स्टोअर करतो. मग जसे लाडवाचे टाईप असतात तसे हे डेटाचे टाईप झाले, ज्यांना काय म्हणतात, डेटा टाईप. इंटिजर, फ्लोट, डबल, बुलियन, कॅरेक्टर आणि स्ट्रिंग. स्ट्रिंग हा कसा लिहिला जातो प्रोग्रामिंगमध्ये, असाच लिहिला जातो, S कॅपिटल काढून. मग हे आता महत्त्वाचे सगळे डेटा टाईप्स झाले. डेटा टाईप्स म्हणजे काय ते समजलं, प्रत्येक डेटा टाईप समजला का, चैताली, ज्ञानेश्वर, नेहा, पूजा, प्राची, रोशन. डेटा टाईप म्हणजे काय ते समजलं लाडवाच्या एक्झाम्पलवरून तरी. ओके. मग इंटरव्ह्यूमध्ये जर विचारलं डेटा टाईप म्हणजे काय, तर काय सांगणार, लाडूचं एक्झाम्पल देणार का? लाडूचं एक्झाम्पल नको देऊ, ते तुम्हाला कन्सेप्ट समजण्यासाठी सांगितलं. काय सांगायचं, डेटा टाईप इज अ टाईप ऑफ डेटा बिईंग स्टोर्ड इन टू व्हेरिएबल. आता व्हेरिएबलची डेफिनेशन काय, व्हेरिएबल इज अ कंटेनर दॅट होल्ड सम डेटा किंवा व्हॅल्यू. मग ही जी व्हेरिएबलची डेफिनेशन आहे ही सगळीकडे लागू होते, सगळ्या लँग्वेजसाठी लागू होते. आता हे जे व्हेरिएबल असतं, फॉर एक्झाम्पल ए मध्ये आपण 5 व्हॅल्यू स्टोअर केली तर त्याच्या इथे हा फुल स्टॉप द्यावा लागतो आणि त्याच्या आधी त्याचा डेटा टाईप लिहावा लागतो. जर मी ए मध्ये 5.5 ही जर व्हॅल्यू स्टोअर केली ॲज अ फ्लोटिंग पॉईंट नंबर, तर इथे मला फ्लोट लिहावा लागतो. हे जे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दिलेले आहेत ते डेटा टाईपसाठी वापरले जाणारे कीवर्ड्स. हे जे कीवर्ड्स आहेत ते मला लिहावे लागतात. कुठे लिहावे लागतात, तर त्या व्हेरिएबलच्या आधी इथे. जर ए मध्ये मी 5.555555 असं जर स्टोअर केलं, त्याला डेटा टाईप काय लावणार मी, डबल. जर ए मध्ये मी ट्रू किंवा फॉल्स ही व्हॅल्यू स्टोअर केली, त्याला डेटा टाईप काय लावणार,
बुलियन. त्याच्यानंतर ए मध्ये जर मी सिंगल कोटमध्ये के स्टोअर केला समजा, तर इथे काय लावणार डेटा टाईप कॅर. आणि जर मी ए मध्ये इथे गोविंद स्टोअर केलं, तर इथे डेटा टाईप काय त्याचा असणार स्ट्रिंग. सिंगल कॅरेक्टर हा कॅर डेटा टाईपमध्ये मावू शकतो, सिंगल कोटमध्ये ही लेटर्स. आणि डबल कोटमध्ये आपण काहीही ठेवू शकतो, त्याला काय म्हणतात स्ट्रिंग म्हणतात. इथे इट इज कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. म्हणून मी इथे काय लिहिलेलं मगाशी, इंट ए इज इक्वल टू 15. म्हणजे काय, 15 ही व्हॅल्यू ए मध्ये स्टोअर करतोय. एचा डेटा टाईप काय आहे इंट. बी इज इक्वल टू 20, मग बीच्या आधी इथे डेटा टाईप लिहिला इंट. सी इज इक्वल टू ए प्लस बी, मग ए आणि बीची जी काही बेरीज होणार ती सी मध्ये स्टोअर होणार. मग सीचा डेटा टाईप काय असणार इंट असणार. मग असं करून ही जी सीची व्हॅल्यू होती ती आपण प्रिंट केली, ती इथे 35 निघाली. मग आता मला दाखवायचं आहे सम इज 25. मग समजा मी असं इथे लिहिलं सम इज सी. सी म्हणजे काय, सी मध्ये स्टोअर झालेली व्हॅल्यू. तर इथे एरर दाखवतोय बघा. सम नावाचं काही इथे व्हेरिएबल बनवलंय का आपण, नाही. इज नावाचं काही इथे व्हेरिएबल बनवलंय का आपण, नाही. मग मला काय दाखवायचं आहे, हे व्हेरिएबल नाही, सी नावाचे व्हेरिएबल आहे, याच्यामधली व्हॅल्यू मला प्रिंट करून दाखवायची आहे. पण त्याच्या आधी सम इज आहे हे जसंच्या तसं दिसलं पाहिजे. तर मी काय करणार, इथे सम इज आहे ते डबल कोटमध्ये टाकणार. मग सम इज हा वाला जो पार्ट आहे तो जसाच्या तसा दिसणार. आणि इथे प्लस वापरून मी यांना जोडून टाकणार. प्लस चिन्ह काय करणार, लेफ्ट साईडचा कंटेंट आणि राईट साईडचा कंटेंट चिकटवून टाकणार. आउटपुटमध्ये प्लस दिसणार नाही. प्लस काय करणार, लेफ्ट साईडचा कंटेंट आणि राईट साईडचा कंटेंट यांना चिकटवून टाकणार. म्हणून मी आता समजा इथे रन केलं तर काय येणार, सम इज 35 असं प्रिंट व्हायला पाहिजे. बघा सम इज 35. पण इजला बघा इथे 35 चिकटून आला आहे. कारण काय, इजच्या पुढे मी इथे स्पेस सोडलेली नाही. बघा डबल कोट इथेच क्लोज केला. मग डबल कोटच्या आणि इजच्या मध्ये समजा मी स्पेस सोडली आणि सेम प्रोग्राम मी पुन्हा रन केला, तर खाली मला आउटपुट काय दिसणार, सम इज 35. पण इथे मला आता स्पेस मिळाली. एवढं कळलं, एवढं समजलं का? आता मी समजा इथे एक नेम नावाचं व्हेरिएबल घेतो आणि नेममध्ये मी नाव घेतो रोशन. मग आता नेमचा डेटा टाईप काय असणार, इंट, फ्लोट, डबल, काय असणार, बोला बोला. स्ट्रिंग. इथे मी काय लिहिणार स्ट्रिंग. आणि इथे मी आता कंटेंट काय करणार वेलकम. आणि वेलकमच्या पुढे इथे काय टाकणार नेम. नेम म्हणजे काय झालं, हे व्हेरिएबल. आता मी जर समजा हा प्रोग्राम रन केला तर खाली काय येणार, आउटपुट वेलकम रोशन. म्हणजे डबल कोटमध्ये टाकलेला कंटेंट जसाच्या तसा डिस्प्ले होतो. डबल कोटमध्ये टाकलेला कंटेंट जसाच्या तसा डिस्प्ले होतो आणि डबल कोटमध्ये न टाकलेला कंटेंट जसाच्या तसा डिस्प्ले न होता त्याच्या आतमध्ये स्टोअर झालेला डेटा किंवा व्हॅल्यू प्रिंट होते. नेम नावाच्या व्हेरिएबलच्या आतमध्ये आपण कोणती व्हॅल्यू स्टोअर करून ठेवली, कोणता डेटा स्टोअर करून ठेवला आहे, तो रोशन. एवढं तुम्हाला हे समजलं. मग आता जे काही आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो, इथे नेम हे एक व्हेरिएबल घेतलं, ए बी हे जे व्हेरिएबल घेतलं, मग याचे काही नियम आहेत व्हेरिएबल डिक्लेअर करायचे. पहिला नियम म्हणजे या व्हेरिएबलमध्ये आपण स्पेस वगैरे देऊ शकत नाही. स्पेस दिली तर तो काय समजणार, स्ट्रिंग एन ए. एन ए हे एक व्हेरिएबल, मग इथे स्पेस काय आहे. मग तो म्हणतो नाही, जर व्हेरिएबल डिस्प्ले करायचं असेल तर एक तर इथे सेमिकोलन तरी द्या व्हेरिएबल डिक्लेअर करायचं असेल तर, किंवा इज इक्वल टू करून त्याला इथे व्हॅल्यू डायरेक्ट असाइन करा असं म्हणतोय तो. मग आपण त्याच्यामध्ये व्हेरिएबलच्या नावामध्ये आपण स्पेस वापरू शकत नाही, आपल्याला ते सलग लिहावं लागतं. दुसरा नियम काय, ते व्हेरिएबलचे जे नाव आहे ते नंबरने सुरू होऊ शकत नाही. 1 दिला, इथे 2 दिला, 3 दिला, नाही सुरू होऊ शकत. पण जर इकडे कुठेतरी मी समजा 1 2 वापरला तर मात्र चालतो. बघा कळलं ना.
इथे बघा, या व्हेरिएबलकडे फोकस करा, हे चालतं. शेवटी जर मी 1 2 3 नंबर टाकला तरी चालतं, परंतु सुरुवातीला मी नंबर वापरू शकत नाही. व्हेरिएबलचं नाव हे अल्फाबेटिकल लेटरनेच सुरू झालं पाहिजे. अल्फाबेटिकल म्हणजे ABCD अप टू झेड लेटरनेच सुरू झालं पाहिजे, हा नियम. त्या ठिकाणी आपण डिजिट वापरू शकत नाही. त्यानंतर हे जे व्हेरिएबल आहे याच्यामध्ये अंडरस्कोर अलाउड आहे. सुरुवातीला शेवटी आपण अंडरस्कोर जोडू शकतो, सुरुवातीला मध्येच शेवटी आपण अंडरस्कोर जोडू शकतो. पण याच्यामध्ये @ सारखे मी सिम्बॉल वापरू शकत नाही. एरर येतोय बघा, सुरुवातीलाही नाही, शेवटलाही नाही. कळलं? त्याच्यानंतर आणखी एक नियम काय, जे काय आपण व्हेरिएबल डिक्लेअर करणार तो रिझर्व्ड कीवर्ड नसावा. रिझर्व्ड कीवर्ड म्हणजे काय, आता हे तुम्हाला जे वेगवेगळे डेटा टाईप सांगितले, इंट, फ्लोट, डबल, बुलियन, कॅर, स्ट्रिंग, हे सगळे रिझर्व्ड कीवर्ड आहेत. यांच्या नावाचं मी व्हेरिएबल बनवू शकत नाही. फॉर एक्झाम्पल इथे इंट या नावाचं मी व्हेरिएबल बनवू शकत नाही बनवू शकत. एरर आला बघा, कळलं ना? कारण इंट हा रिझर्व्ड कीवर्ड आहे, रिझर्व्ड कीवर्ड आहे जो इंटिजर या डेटा टाईपसाठी वापरला जातो. मग असे इफ, एल्स, फॉर वगैरे असे भरपूर कीवर्ड आहेत जे आपण पुढे बघणार आहोत. मग असे व्हेरिएबल डिक्लेअर करायचे वेगवेगळे नियम्स आहेत जे तुम्हाला कुठेही मिळतील. जर तुम्ही गुगलवरती सर्च केलात जावा व्हेरिएबल रूल्स असं जर टाकलात, मग इथे आलं रूल्स फॉर व्हेरिएबल डिक्लेरेशन. इथे बघा किंवा इथे बघा, W3 स्कूलचं जरा सुटसुटीत असतं सगळं व्यवस्थित लिहिलेलं, म्हणून मला ही वेबसाईट आवडते. jQuery वगैरे मी याच्यावरूनच शिकलेलो आणि काल तुम्हाला याच वेबसाईटचा रेफरन्स घ्यायला सांगितला. तर इथे काय लिहिलं आहे बघा, त्याच्यामध्ये व्हेरिएबल नेममध्ये काय काय असू शकतं, लेटर असू शकतात, डिजिट असू शकतात, अंडरस्कोर असू शकतात आणि डॉलर साईन्स असू शकतात. बघा, डॉलर त्याने घेतलं पण त्याने इथे डॉलर त्याने घेतलं, हां, पण @ सारखं ते काय तो घेत नाही. स्पेशल सिम्बॉलमध्ये कोण अलाउड आहे, फक्त डॉलर अलाउड आहे. नेम मस्ट बिगिन विथ लेटर, लेटरनेच ते व्हेरिएबलचं नाव सुरू झालं पाहिजे. जर आपण नंबरने सुरू करायला गेलो किंवा स्पेशल सिम्बॉलने सुरू करायला गेलो डॉलर सोडून, तर प्रॉब्लेम करणार, ते एरर देणार. नेम शुड स्टार्ट विथ लोअर केस लेटर अँड कॅनॉट कंटेन व्हाईट स्पेस. व्हेरिएबलचं नाव असतं ते स्मॉल लेटरमध्ये लिहायचं, लोअर केस लेटरमध्ये. म्हणून मी इथे नेम वगैरे काय लिहिलं, इथे स्मॉल लेटरमध्ये. जर कॅपिटल लेटरमध्ये लिहिलं तर काय होणार, काय मोठा काय फरक पडणार नाही, प्रोग्राम एक्झिक्यूट होणार. पण तो एक नियम आहे की व्हेरिएबलची नावं नेहमी स्मॉल लेटरमध्ये लिहावी. कॅपिटल लेटरने सुरुवात करतो ते कोण असतात, क्लास, इंटरफेस, इनम हे असतात. क्लास म्हणजे काय, इंटरफेस म्हणजे काय, इनम म्हणजे काय, हे आपण पुढे बघणार आहोत. पण ते क्लास, इंटरफेस आणि इनम यांची जी नावं आहेत ती फक्त कॅपिटल लेटरने सुरू होतात. बाकी व्हेरिएबल्स, मेथड्स म्हणजे फंक्शनची नावं ही स्मॉल लेटरने सुरू होतात. त्याच्यानंतर पुढचा नियम काय, नेम्स कॅन ऑल्सो बिगिन विथ डॉलर अँड अंडरस्कोर. हे तुम्हाला सांगितलं, डॉलर आणि अंडरस्कोरने आपण व्हेरिएबलची सुरुवात करू शकतो, मध्येच टाकू शकतो किंवा शेवटही टाकू शकतो. पण @ सारखे बाकीचे सिम्बॉल आपण टाकू शकत नाही. नेम्स आर केस सेन्सिटिव्ह, म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी इथे नेममधला ए हा कॅपिटल दिला आणि इथे नेम प्रिंट पण करून सांगतो, तर इथे बघा लाल येत आहे. लाल म्हणजे काय, एरर. नेम नावाचं व्हेरिएबल त्याला सापडलं नाही. आपण त्याला म्हणणार अरे वेडा झाला आहेस का, इथे एक लाईनवरती तर मी नेम = रोशन लिहिलं आहे, मग इथे नेम सापडलं नाही काय म्हणतोस. तर नियम काय आहे, व्हेरिएबल नेम्स आर केस सेन्सिटिव्ह. मग इथे जसं दिलं आहे ए कॅपिटलवालं, तसंच जर मी इथे लिहिलं तरच हा कोड एक्झिक्यूट होणार. कळलं? तरच तिथला एरर जाणार. म्हणजे ही व्हेरिएबल्स आहेत ती केस सेन्सिटिव्ह आहेत. त्याच्यानंतर रिझर्व्ड वर्ड्स लाईक जावा कीवर्ड सच ॲज इंट, बुलियन कॅनॉट बी युज्ड ॲज नेम्स. मगाशी मी तुम्हाला दाखवलं एक्झाम्पल. जे रिझर्व्ड कीवर्ड आहेत ते आपण व्हेरिएबल नेम म्हणून वापरू शकत नाही. इथे मी इंट लिहू शकत नाही, बुलियन लिहू शकत नाही, इथे डबल लिहू शकत नाही, फ्लोट लिहू शकत नाही, इफ एल्स वगैरे काही इथे लिहू शकत
नाही. तर आजचा आपला वेळ संपलेला आहे. मग आज आपण काय बघितलं? आज आपण जावा कुठून डाउनलोड करायचं, हा IDE कसा कुठून डाउनलोड करायचा ते बघितला. इन्स्टॉल कसं करायचं हे सोपं आहे. डाउनलोड करून फक्त ओपन करून नेक्स्ट 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 बटनला क्लिक करत जायचं, इन्स्टॉल होणार. पहिला JDK इन्स्टॉल करायचा, मग IDE इंटेलिजे इन्स्टॉल करायचा. कळलं? हे जर माहिती नसेल तर तुम्हाला माझी इन्स्टॉलिंगची व्हिडिओ कुठून बघायची ते दाखवलं. त्याच्यानंतर आपण नॉर्मल प्रोग्राम केला. मग त्या प्रोग्राममध्ये डेटा म्हणजे काय ते आपण बघितलं. इट इज कलेक्शन ऑफ फॅक्ट्स अँड फिगर्स, ज्याच्यामध्ये कसाही डेटा विखुरलेला असू शकतो. त्याच्यामध्ये टेक्स्ट, ऑडिओ, इमेजेस सगळं असणार, काहीही असू शकतं. मग इन्फॉर्मेशन म्हणजे काय? हा जो काही विखुरलेला डेटा होता त्याला आपण जर प्रोसेस केलं आणि एक मिनिंगफुल काहीतरी बनवलं त्याच्यापासून, तर त्या प्रोसेस्ड फॉर्म ऑफ डेटाला काय म्हणतात? इन्फॉर्मेशन म्हणतात. इन्फॉर्मेशन इज नथिंग बट प्रोसेस्ड फॉर्म ऑफ डेटा. व्हेरिएबल म्हणजे काय? जसा लाडूचा डबा असतो तसा हा व्हेरिएबल असतो. मग त्याच्यामध्ये जे आपण लाडू स्टोअर करून ठेवतो तसं याच्यामध्ये डेटा स्टोअर करून ठेवला जातो. आणि हे व्हेरिएबल म्हणजे काय? हे जे A=5, A=5.5 हे कुठे स्टोअर केले जातात? तर तुमच्या कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये स्टोअर केले जातात. म्हणजे प्रत्येक व्हेरिएबल एक मेमरी लोकेशन रिप्रेझेंट करतो. मग इथे जरा डेफिनेशनमध्ये आपण एक थोडंसं ॲड करू शकतो. काय? व्हेरिएबल इज कंटेनर रिप्रेझेंटिंग मेमरी लोकेशन दॅट होल्ड सम डेटा किंवा व्हॅल्यू. व्हेरिएबल इज अ कंटेनर रिप्रेझेंटिंग मेमरी लोकेशन दॅट होल्ड सम व्हॅल्यू. त्यानंतर डेटा टाईप, जसे त्या डब्यामध्ये स्टोअर झालेले लाडू आहेत त्यांचे टाईप होते बेसन रवा वगैरे, तसेच जो डेटा आपण व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो त्याचा टाईप म्हणजे डेटा टाईप. मग त्या डेटा टाईप कुठले कुठले आहेत? इंटिजर, फ्लोट, डबल, बुलियन, कॅरेक्टर, स्ट्रिंग. कळलं? मग याची मी तुम्हाला इथे एक्झाम्पल दाखवली. ही अशीच्या अशी एक्झाम्पल तुम्ही इकडे ट्राय करून बघू शकता आणि त्याचा आउटपुट रिझल्ट काय येतो ते बघू शकता. मग जे जावामध्ये पहिल्यांदाच आजचं जावा जे लेक्चर बघतायत त्यांनी हे प्रॅक्टिकल करून बघा, आणि ज्यांना ऑलरेडी जावा झालेलं आहे त्यांनी रिव्हिजनसाठी म्हणून बघा. म्हणजे इंटरव्ह्यूच्या दृष्टीने बघा तुम्ही. ही जी काही डेफिनेशन्स वगैरे तुम्हाला सांगतो या अशाच्या अशा इंटरव्ह्यूमध्ये सांगितल्या तरी चालतात. वेगवेगळ्या पुस्तकांचा अभ्यास करून मी ह्या डेफिनेशन्स बनवलेले आहेत. कळलं? त्याच्यामुळे रॉंग कोणीच म्हणू शकत नाही यांना. सगळ्या वेगवेगळ्या जी जावा प्रोग्रामिंगची पुस्तकं आहेत किंवा इतर प्रोग्रामिंगची पुस्तकं आहेत त्यांचा स्टडी करून, त्यांचा सार घेऊन, त्यांचा इसेन्स घेऊन या शॉर्टेस्ट फॉर्ममध्ये या डेफिनेशन्स बनवलेले आहेत. ठीक आहे? मग जसं SQLसाठी नोट्सची डॉक्युमेंट फाईल होती तशी याच्यासाठी सुद्धा नोट्सची एक डॉक्युमेंट फाईल बनवीन जी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करेन. जर एखाद्याला मिळत नसेल तर ही जी व्हिडिओ यूट्यूबवरती जेव्हा अपलोड होईल तेव्हा त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या नोट्सची लिंक टाकेल. तर आता आपला टाईम झालेला आहे आणि माझी दुसरीसुद्धा गुगल मीट असते 9 वाजता, तर ती जॉईन करायला मी जातो. तुमच्यामधल्या कोणाला काही डाऊट आहे? जेवढं काही आता शिकवलं याच्यावरती कोणाला काही डाऊट आहे का? रोशन, तुषार? जर काही डाऊट नसेल तर मीटिंग लीव करू शकता. उद्या 8 वाजता जॉईन व्हा. याच्या पुढचं आपण शिकूया.